यावर्षी मला असं वाटतंय की पावसाळा काही बंद होणारच नाहीये. पावसाळा विथ हिवाळा असा काहीसा ऋतू राहणार आहे. तर हे बघा 3 दिवसापासून इकडे सतत असा झिमझिम पाऊस चालूच आहे. आज तिसरा दिवस आलेला आहे आणि शाळा देखील बंद झालेल्या आहेत. मुलांच्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. किशूला तर डायरेक्ट सुट्ट्या देऊन दिल्या आहेत आणि आदित्यच्या ऑनलाईन स्कूल चालू आहे. तर हे बघा सकाळी मी ओटा वगैरे धुवून घेतला आणि सकाळीच मी लवकर मशीनला कपडे लावून दिली होती, कारण लाईट देखील चालली जाते इकडची. त्यामुळे मी लवकर कपडे लावले होते. मला असं वाटलं दुपारी ऊन पडेल, पण ऊन काही पडलंच नाही. तसंच वातावरण होतं, फक्त थोडा वेळ पाऊस बंद झाला म्हणून मग मी कपडे बाहेर वाळत घातली. आणि त्यानंतर आदित्यचे क्लासेस सुरू झाले ऑनलाईन. 1 वाजेपर्यंत त्याचे क्लासेस होते. त्यानंतर मग माझ्याकडे मोबाईल आला. तेवढ्या वेळमध्ये मी सगळ्या घरातली जी काही कामं होती ना ती आवरून घेतली आणि आता इथं लागलेले आहे दुपारचं जेवण बनवायला. तर आज ना माझ्याकडे बिलकुलच भाजीपाला नव्हता, म्हणून मग काय बनवावं याच्यातच माझा अर्धा तास वाया गेला. आणि त्यानंतर मग विचार केला की आपण आज मस्त अशी झणझणीत पाटोड्यांची भाजी करू, रस्सा भाजी. तर त्यामुळे इथे मी आता रस्सा बनवून घेते. एका साईडला मी पाटोड्या बनवून घेतल्या. तर हे बघा या बेसनाच्या पाटोड्या किती छान बनलेल्या आहेत. तर आता मी सार बनवून घेते आणि त्यानंतर लगेच चपात्या बनवून घेणार आहे. भात बनवून झालेला होता. तर कधी कधी आपल्याकडे भाजीपाला नसतो तर आपण हे असं बनवायला पाहिजे, कारण आपली चव म्हणजे चेंज होत असते आणि आपल्याला खायला देखील छान वाटतं. तर आम्ही भरपूर दिवसानंतर ही पाटोड्यांची भाजी बनवलेली आहे. अगदी छान झणझणीत तरीदार भाजी बनली होती. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. उकडी आल्यानंतर भरपूर छान अशी तरी आलेली आहे. तर आता मी वरून कोथिंबीर वगैरे टाकली आणि भाजी इथं माझी रेडी झालेली आहे. आणि आज मी ना एवढं छान जेवण बनवलं, पण फौजी काही घरी जेवायला आले नाही, कारण त्यांना वेळच नव्हता. मग मी मुलांकडे टिफिन पॅक करून त्यांना तिकडे जेवण दिलं. तर असं माझं आजचं हे दुपारपर्यंतचं रुटीन होतं. बाय.